कोकणात जाणारे घाट दिवसा सुंदर, पण रात्री तिथे काही गोष्टी दिसतात ज्या दिसायला नकोत. ही गोष्ट आहे संदीप नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरची. तो सलग 8 ते 10 वर्ष कोकण घाटातून माल वाहतूक करत होता. त्याला सगळे रस्ते पाठ होते, पण एक घाट मात्र तो नेहमी टाळायचा, आणि तो म्हणजे देवगड घाट. कारण तिथे एक नियम होता: रात्री 12 नंतर तिथे कोणीही लेप मागितली तर त्याला लेप देऊ नका. याचं मुख्य कारण काय आणि हा सगळा काय प्रकार आहे हे आपण आजच्या या कथेतून जाणून घेऊयात. एकदा पावसाच्या दिवसात संदीपला एक ट्रिप होती, जे सामान लोड करून त्याला ते कोकणात घेऊन जायचे होतं. संदीपला ट्रकमध्ये सामान लोड करायला रात्र झाली आणि त्याला ते सामान लवकर पोचवायचे पण होते. त्यामुळे संदीप सामान भरल्यानंतर लगेच निघणार होता. रात्री 12:30 झाले होते आणि त्याला त्या देवगड घाटातूनच जावं लागणार होतं. बाहेर पाऊस मुसळधार चालू होता. रस्ता पूर्णपणे ओला झाला होता आणि आजूबाजूला पूर्ण काळोख पसरलेला होता. ट्रकच्या हेडलाईटमध्ये फक्त पुढचा 10 ते 15 फूट रस्ता त्याला दिसत होता. एवढ्या जोरात पाऊस चालू होता आणि घाट चालू झाल्यावर तर अजूनच पुढचं दिसायचं कमी झालं. म्हणून संदीपने आपल्या ट्रकचा स्पीड थोडा कमीच ठेवला होता. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा होता. तो संदीपला दिसला. ओला आणि डोकं त्याचं खाली होतं. फक्त हात वर करून तो लिफ्ट मागत होता. संदीप थोडा थांबला आणि त्याला त्या पावसात भिजताना बघून त्याने माणुसकी म्हणून त्याने ट्रक बाजूला घेतला. त्या माणसाला संदीपने ट्रकमध्ये बसायला सांगितले. तो माणूस पण ट्रकमध्ये येऊन बसला. तो पूर्णपणे शांत बसलेला होता. कुठं जायचंय? संदीपने विचारलं. तो म्हणाला, पुढे, थोडं पुढे. आवाज खूप हळू आणि एकदम विचित्र होता. संदीपने गाडी पुढे चालवली आणि 5 ते 10 मिनटं तो माणूस एक शब्दही बोलत नव्हता, फक्त शांत बसलेला होता. संदीप त्याची गाडी हळूहळू पुढे चालवत होता. अचानक संदीपने साईड मिररमध्ये पाहिलं आणि त्याचं जणू हृदयच थांबलं. सीटवर माणूस बसलेला होता, पण आरशात संदीपला कोणीच दिसत नव्हतं. त्याने पुन्हा पाहिलं. आता आरशात तो माणूस होता, पण त्याचा चेहरा उलटा होता आणि एका विचित्र आकाराचा दिसत होता. हे सर्व दृश्य बघून संदीप घाबरला आणि संदीपचे हात स्टेरिंगवरचे थरथर करू लागले. संदीपने विचारलं, तुम्ही कुठे उतरणार? तो माणूस हळूच म्हणाला, जिथे मी पडलो. हे ऐकून संदीपला चांगलाच घाम फुटला. काय म्हणालात? संदीपने पुन्हा विचारलं. तो माणूस संदीपकडे बघून हसला. ट्रक एका वळणावर आला आणि तो माणूस म्हणाला, इथे थांबव ट्रक. संदीपने अचानक ब्रेक दाबला. तो माणूस गाडीतून खाली उतरला आणि अचानक रस्त्याच्या कडेला उभा राहून खाली दरीत उडी मारली. संदीप ट्रकमधून खाली उतरला आणि खाली बघू लागला की तो माणूस अचानक कुठे गायब झाला. पण तिथे कोणीच नव्हतं. ना आवाज ना शरीर. फक्त ओल्या मातीवर पावलांचे ठसे दिसत होते, जे थेट दरीत जात होते. संदीपने तिथून लगेच निघण्याचा विचार केला, कारण ती जागा पण त्याला बरी वाटत नव्हती. संदीप आपलं सामान सोडून दुसऱ्या दिवशी परत येताना त्याच घाटातून येणार होता. दुसऱ्या दिवशी संदीप परत त्या ठिकाणी आला जिथे तो माणूस उतरला होता. तिथे एक छोटा फलक लावला होता. तो वाचून संदीपला चांगलाच घाम फुटला, कारण त्या फलकावर लिहिले होते, या ठिकाणी 2 वर्षापूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याची आजपर्यंत ओळख पटलेली नाही. खाली त्या माणसाचा फोटो होता आणि तोच चेहरा जो संदीपच्या ट्रकमध्ये काल बसलेला होता. पण खरं भीती पुढे आहे, कारण त्या दिवसानंतर संदीप जेव्हा रात्री त्या घाटात ट्रक चालवायचा, तेव्हा त्याला पॅसेंजर सीटवर कोणीतरी बसलेलं जाणवायचं आणि कधीकधी साईड मिररमध्ये तोच माणूस दिसायचा आणि हळू आवाजात म्हणायचा, यावेळी मला खाली सोडू नकोस.
मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.